नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असनोडकर. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांची मोठी धामधूम सुरू आहे. काल 2 तारखेला निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज 3 तारखेला ह्या सगळे जे उमेदवार आहेत त्यांची निश्चिती झालेली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये अंतिमतः कोण उरलेलं आहे हे पिक्चर आता सगळं क्लिअर झालेलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट की आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा आजचा जयंती दिवस आणि हा दिवस जो आहे तो आपण सावित्रीबाईंना सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना क्रांतीज्योती म्हणून म्हणतात, क्रांती माताही असंही म्हणतात आणि स्वतःला सावित्रीची लेक असंही म्हणून घेतात. मी उल्हासनगरच्या ज्या वार्डामध्ये आता आलेलो आहे तिथे थोडीशी काही विशेष गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण आहे आणि राजकारण जे आहे ते पुरुष सत्ताकतेचं आहे. पुरुषांचं वर्चस्व सगळ्या राजकारणामध्ये आहे आणि एखादा वार्ड जर महिला आरक्षित झाला तर मात्र मग नाईलाजाने महिलांना संधी पुरुषांना द्यावी लागते असं राजकारणातलं चित्र आहे. परंतु ह्या उल्हासनगरमधल्या प्रभाग क्रमांक 13 मधलं चित्र जरा वेगळं आहे. भारतीय जनता पार्टीने ते वेगळा प्रयोग केलेला आहे आणि 50%चं नाही तर 100%चं आरक्षण त्यांनी भारतीय जनता पार्टीने महिलांना दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण इथे बोलण्यासाठी आलेलो आहोत की हा काय प्रकार आहे की हे जे 100%चं आरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे तो तुम्ही भांडून घेतलेलं आहे का तुम्हाला प्रेमाने दिलंय पक्षाने? मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचे आभार मानेल, कारण महिला सक्षम आहे हे दाखवण्याची ही संधी आहे आता आमच्याकडे. आणि मला जो पुरुषांसोबतचा अनुभव आला राजकारणात तो खूप धक्कादायक होता आणि तो आत्ताचा म्हणजे सुरुवातीचाच आहे. त्याच्यामुळे माझा स्वतःचा निर्णय होता की माझ्यासोबत मी महिला घेणार. अच्छा. कारण आणि मी तशी रिक्वेस्ट केली तर मला पक्षाने पण संमती दिली आणि माझ्यासोबत ज्या महिला आल्या त्यांच्या नवऱ्यांचे मिस्टरांचे मी आभार मानेल की त्यांनी ही माझी संमती होती तसं त्यांनी संमती दिली की महिलांना या ठिकाणी आरक्षण नसतानाही म्हणजे 2च असतात 50%चे बरोबर आहे. 2 जागा पुरुषांच्या होत्या तरी सुद्धा मी त्या ठिकाणी सर्वसाधारण होत्या. सर्वसाधारण ओके सर्वसाधारण पुरुषांच्या होत्या. असतं तर तुम्ही उभं नसतं राहू शकणार. 2 आहेत ना सर. सर्वसाधारण. हा तर त्याच्या ठिकाणी महिला आलो कारण आम्हाला महिलांच्या ज्या काही समस्या आहेत महिलांना जे काही दाबलं जातं त्यांना डावललं जातं ते मला नकोय आणि ते कोणीतरी पाऊल उचलावं त्यासाठी आम्ही हा पाऊल उचलतोय. 50%चं 100% आरक्षण. कारण आज मोदी सरकार जे आहे ते महिलांचा सन्मान करतं बरं. आणि आम्ही जी मागणी केली त्याला हो आलं हा सुद्धा खूप मोठा सन्मान. का आला तुम्ही तुमच्या नवऱ्याला डावलून का आला? मला असं वाटलं की स्त्रियांनी पण पुढे गेलं पाहिजे आणि ही चांगली संधी आहे तर या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. आणि नाही, माझे मिस्टर जे ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांना पण असं वाटतं की माझ्या पत्नीने पुढे जावं आणि तिने आयुष्यात काहीतरी मिळवावं, तिचं जे शिक्षण आहे त्याचा काहीतरी फायदा करावा आणि एक महिला म्हणून इतर महिलांसाठी काय महिलांसाठी तो अजेंडा काय? मला सर्वात प्रथम महिलांसाठी ज्या महिला बेरोजगार आहेत त्यांना काहीतरी घर बसल्या सुद्धा ज्या महिला घर सांभाळून कामं करू शकतात असे काहीतरी त्यांना उद्योगधंदे चालू करण्याची माझी कल्पना आहे. आणि ज्या महिलांना नोकरी करण्याची संधी मिळत नाही त्यांना काहीतरी अशा विविध कल्पना द्यायच्या की तुम्ही हे घर बसल्यात सुद्धा स्वतःचे एक 4 पैसे किंवा स्वतःचे एक इन्कम असतं ते तुम्ही कमवू शकता. पण महानगरपालिका असं करू शकेल तुम्हाला वाटतं? किती अशी संधी आहे महानगरपालिकेमध्ये की आपण रोजगार नक्कीच आहे सर की महिला बचत गट आहेत, महिला बचत गटाच्या साह्याने त्या करू शकतात मला असं वाटतं. कौशल्य विकास योजनेत. हो. पण मला सांगा की तुम्हाला आता 1,500 रुपये लाडक्या बहिणींना महिन्याला दिलेले आहेत तर 1,500 मिळाल्यानंतर तुम्हाला रोजगार पण पाहिजे का परत? सर खरं बघितलं ना आता जे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं 1,500 देऊन महिलांना कमजोर बनवतायत, त्यांचं कामधंद्याची प्रवृत्ती कमी होते. पण दुसऱ्या बाजूने हे लोक विचार नाही करत. एखादी महिला जर 1,500 सोबत ठेवते ते 1,500 असं करून समजा 5,000 जरी जमले ना ती स्वतःचा छोटासा रोजगार काढू शकते. आणि सेकंड थिंग एखाद्या वेळेस ना बऱ्याचशा महिलांचे पती दारू पितात, त्यांच्याकडे मुलांची फी भरायलाही पैसा नसतो तर ते 1,500 त्या योग्य ठिकाणी तो खूप महत्वाचा आधार आहे. आणि आई फक्त आपल्या मुलांचा विचार करून ते 1,500 स्वतःला वापरत नाहीत, ते मुलांसाठी किंवा कधी गरजेला दवाखाना असेल
काही असेल त्या ठिकाणी हा 1,500 रुपये महत्वाचे आहेत. त्याच्यासाठी ती महिला स्वतःला यूज करेल ना तर तो गैरवापर आहे, पण कोणतीही महिला असं करत नाहीये. त्याच्यामुळे मी मोदीजींचे आपल्या सरकारचे आभार मानेल की ते 1,500 म्हणजे कमजोर होण्याची प्रवृत्ती नाहीये, तर तो आधार आहे आणि एक पाऊल पुढे टाकायची महिलांची क्षमता वाढते. पैसा असेल तर आत्मविश्वास असतो, पैसा नसेल तर नवऱ्याला मुलांना आपल्याला पैसा मागावा लागतो. तेवढी वेळ म्हणजे स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढावा ही या लाडक्या बहिणींच्या 1,500 मधून संदेश आहे. ही संधी आहे. मला एक सांगा याच्यामध्ये की महिला निवडून जरी आली तर ती काम करताना दिसत नाही, तिला घरी बसवलं जातं, काम सगळे पुरुष करत असतात. महापालिकेतल्या खुर्च्यांमध्ये सुद्धा पुरुषच बसलेले असतात घरातले. तुमच्या बाबतीमध्ये असं होईल का? काय वाटतं? नाही, मी ऍडव्होकेट सुवर्णा यशवंत सगळे तुम्हा सर्वांच्या समोर सांगते, जर आमचा 4ही लेडीजचा हा पॅनल जर निवडून आला आणि साहेब म्हणतात ते तसं महिला निवडून आली तर आम्ही पुरुषांना सुद्धा भांडे घासायला लावणार नाही, आम्ही घरामध्ये मेड ठेवू, पण सर्वांना सोबत घेऊन चालू. अच्छा, हा आणि म्हणजे तुमचं असं काही धोरण नाहीये हं. की आता मी जाते लिडरशिप करायला आणि तुम्ही घरची कामं करा, नाही असं काही नाही, धोरण कारण का ही महिला कोणामुळे बाहेर आली हे महिलेने कधीच विसरू नये. जसं आता मी तर सपोर्टिव्ह आहे तुम्हाला. हो, कारण का आम्हाला सपोर्ट असल्याशिवाय आम्ही बाहेर काय पडलो असतो. प्रभागातले विषय काय आहे, तुम्ही काय अजेंडा घेतलेला आहे? हा जो प्रभाग तुम्ही निवडणूक लढता, इथल्या काय समस्या आहेत? तुम्ही नागरिकांसमोर आता जेव्हा प्रचाराला जाणार आहात तर तुम्ही त्यांना काय सांगणार आहात? कुठल्या समस्या आहेत, तुम्ही कशा सोडवणार आहात? सगळ्यात पहिले तर भारतीय जनता पार्टीचा मी आभार मानते की मला ही संधी दिली त्यांनी. आणि ज्या प्रभागामध्ये 13 पॅनल क्रमांक 13 ड मध्ये मी आता उभी आहे. अच्छा, सर्वसाधारण. हा, सर्वसाधारण मध्ये मी उभी आहे. तिथे मला एक माझा अभिमान वाटतो मला की तिथे 7 का 8 जेंट्स लोकांनी फॉर्म भरले होते, त्याच्यात मी एकटी लेडीज आहे. अरे वा, क्या बात आहे. हा, एकटीच लेडीज आहे. आणि आता ह्याच्या पुढे पण मी काम करत राहीन आणि ज्या महिलांच्या सुरक्षतेसाठी काही ना काही करत राहील. प्रभागातल्या समस्या काय आहेत? प्रभागातल्या समस्या ह्याच पाण्याविषयी, अच्छा, पाणी, सीसी कॅमेरे, साफसफाई, सुरक्षतेचा मुद्दा. पाण्याचा काय विषय आहे या भागामध्ये? काय नेमकी काय? पाण्याचा विषय एवढाच आहे साहेब की पाणी कमी येतं, पाणी खराब येतं किंवा काय? पाणी येतं पण पाणी पाण्याचा टाइम नाही. म्हणजे पाण्याची वेळ. कधी हा. पाणी रात्री येत असतं, तर रात्री एकदम म्हणजे कधी त्याचा टायमिंग बेटाईम आहे तर कधी 1 वाजता येईल, त्यामुळे महिलांच्या झोपा नाही होत. पुन्हा सकाळी पुरुषांचे डबे करायचे, मुलांचे डबे करायचे, पुन्हा ती रुटीन चालू होती. त्यामुळे पाण्याच्या समस्या आमच्या एरियात थोड्याफार आहेत. जर कुठे महिला बाहेर गेल्या तर महिलांना हा खूप मोठी अडचण आहे की कुठे जर त्यांना शौचालयासाठी जायचंय तर तिथे शौचालय उपलब्ध नसेल तर त्यांना त्यासाठी खूप थांबून राहावं लागतं किंवा शोधावं लागतं की कुठे शौचालय आहे. आरोग्याचे प्रश्न. आरोग्याचे प्रश्न बरेच त्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुद्धा निर्माण होतात. तर मला असं वाटतं की सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही जागोजागी प्राधान्यावरती हा विषय घेतलेला आहे का तुमच्या प्रचारामध्ये? सर, आम्ही आता ज्या काही खरोखर अडचणी आहेत हं. आम्हाला संधी मिळणारच आहे, आम्ही निवडून सुद्धा येणार आहे. तर सभागृहामध्ये सर्वात प्रथम आम्ही हा विषय मांडणार आहे. अच्छा, तर महिलांसाठी ज्या अडचणी सर्वप्रथम आम्ही त्या सोडवणार. काही जे स्लम भाग आहेत ना त्या ठिकाणी अति दुर्लक्षित भाग आहेत ते, बरं. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा नगरसेवक होते हम्म. बरोबर, पण तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बरं. ते असे एरिया आहेत? आहेत साईबाबा नगर, आम्रपाली नगर, अक्षरशः तिथे 2 मिनिट चालू शकत नाही. मी खूप वेळ तिथे गल्ली गल्लीत फिरलेली. तर सर्वप्रथम तर मी अशाच भागावर केंद्र म्हणजे माझा केंद्रबिंदू असेल, कारण त्या सुद्धा महिला आहेत, चांगल्या एरियात महिला आहेत, त्यांना तिथे 2 मिनिट चालता येत नाही, मग त्या महिला कशा राहतात? तर हे काही विषय आम्ही नक्कीच सभागृहात मांडणार. काय अपील कराल तुम्ही मतदारांना? मी मतदारांना एकच अपील करेल की आता आम्ही या पॅनलमध्ये 4ही महिला आहोत आणि 4ही महिला या ज्या आहेत या सगळ्या स्त्रियांच्या समस्या सोडवू शकू आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचू शकू. आणि मी त्यांना अपील करेल की तुम्ही स्त्रियांची शक्ती जी आहे ती नारी शक्तीचा सन्मान करा, आम्हाला निवडून द्या. सगळ्याच्या सगळ्या महिला आहेत, पुरुष मतदारांनी का बाहेर पडायचं? पुरुष मतदारांनी बाहेर पडायचं, त्यांना पुन्हा घरात यायचं आहे हा विचार करूनच बाहेर पडायचं. हो, एक ऍडव्होकेट सांगते हे. हा, कारण का म्हणजे अजूनपर्यंत मी कोणत्याच पक्षात नाही होती, माझा ना कोणत्या तुम्ही पक्षात. पहिल्यांदा मी पहिल्यांदाच राजनीतीमध्ये आलेली आहे आणि तेही मला भाजप आणि भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली. काय संदेश द्या तुमच्या मतदारांना? काय अपील करा? माझा मतदारांना एकच संदेश असेल की त्यांनी आम्हाला म्हणजे महिला आहेत, महिला या नात्याने आम्हाला एक संधी द्यावी.
त्या संधीचं सोनं करू, आम्ही करून दाखवू. तुम्ही ह्या प्रभागामध्ये जे आता तुम्ही निवडणूक लढतात, उभे आहात, तुम्ही प्रचारपत्र काढलं असेल, त्या प्रचारपत्रकामध्ये खूप सारी आश्वासनं तुम्ही नागरिकांना नक्कीच दिलेली असणार. कुठले कुठले महत्वाचे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर आहेत? मला सर्वप्रथम तर महिला सक्षमीकरण हा माझा मुद्दा आहे. महिलांना मी 1-2 वेळेस प्रशिक्षण सुद्धा दिलं. अच्छा, ते प्रोडक्ट बनवतात, हम्म. पण त्यांना विक्री करता येत नाही. जागा नाहीये त्यासाठी. जागा नाही, आणि जागा जर असेल तर ते जे काही प्रोडक्ट बनवतील ते त्या जागेवर ठेवतील, म्हणजे एक मार्केटिंग सारखं. ओके. मार्केटिंगचा प्रॉब्लेम सुटू शकतो आणि मार्केटिंग झाल्यानंतर त्यांचा इन्कम चालू तुम्हाला होतो. ट्रेडिंग सेंटर सारखं काहीतरी बनवायचंय. हो, म्हणजे महिलांना हक्काची ते एक बाजारपेठ जागा- म्हटलं बाजारपेठ तरी असेल. चालेल. हा, ओके. म्हणजे त्यांच्याकडे कौशल्य आहे, हम्म. बरेच कौशल्य आहेत, प्रत्येक महिलेत वेगवेगळे, पण त्याच्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म नाही, हम्म. मार्केटिंग नाही होत. तर जर अशी जागा उपलब्ध झाली तर त्यांना स्वयंरोजगार आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळवून देण्याचा मी प्रयत्न करते. तर ज्यावेळेस आम्हाला संधी मिळाली तर पहिला प्रश्न माझा हाच असेल सभागृहात, की महिलांना महिलांसाठी बाजारपेठ बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. आता केमिकलचं पाणी सोडलं जातं नाल्यामध्ये. नाल्यांमध्ये, मोठा नाला आहे हा. तुमच्या भागात. मोठा नाला, आणि त्यात बऱ्याच वेळेस कचराही त्यात टाकला जातो, म्हणजे ते वाहत नाही, ते पाणी जागीच तुंबतं आणि त्याच्यामुळे श्वसनाचे आजार सुद्धा होतात. तर ह्या सांडपाण्याची, म्हणजे जे केमिकल पाणी तर घरातून जात नाही, बरोबर. ते छोट्या मोठ्या ते कंपन्या कुठेतरी टँकर किंवा कंपन्यांचं असं तिथलं येतं, त्या कंपन्यांवर किंवा जे केमिकल युक्त पाणी टाकलं जातं त्याच्यावर आपण प्रतिबंध लावला पाहिजे. कारवाई झाली. हा, आणि ती कारवाई झाली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही नक्की विचार करणार आहोत. कारण त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता त्यात पिसली जाते. कमवणारे कमवतात, ते पाणी सोडतात आणि तो विषय तिथे थांबतो, पण बाकीचे जे ते अनुभवतात त्यांना मात्र त्रास होतो. तो होऊ नये याची काळजी आम्ही घेणार. हा विषय सुद्धा आम्ही तिथे मांडणार, कारण याच्यावर कारवाई झाली तरच समोरची व्यक्ती त्या पाण्याची विल्हेवाट कुठे दुसरीकडे लावेल. भारतीय जनता पार्टीने जरी 100% आरक्षणाची जरी संधी ह्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 13 मध्ये दिलेली असली तरी असं दिसतंय त्यांच्या बोलण्यावरून की ह्या महिलांच्या डोक्यामध्ये त्याची हवा गेलेली नाहीये. तर स्त्रिया आणि पुरुष ह्या सगळ्यांना एकत्र करून, एकत्र घेऊनच हा पुढचा जो सगळी राजकीय वाटचाल आहे, पुढचा जो कारभार आहे, तो करण्याचा मानस जो आहे तो ह्या सगळ्या उमेदवारांनी बोलून दाखवलेला आहे. एक जबरदस्त बॉन्डिंग त्यांच्या सगळ्या ह्या एकमेकांच्या बद्दलचं आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिसते की ह्या प्रभागातले जे स्थानिक प्रश्न आहेत त्या स्थानिक प्रश्नांची सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे.